नाशिक मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तडीपार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवत 2 आरोपींकडून घातक शस्त्र जप्त केली असून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 17 जून रोजी भारतनगर येथे हातात कोयता घेऊन फिरणारा तडीपार आरोपी विष्णू किसन पवार वय वर्ष 30 याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। त्यानंतर 18 जून रोजी नंदिनी नदी पुलाजवळ हातात कोयता घेऊन फिरणारा समीर मुन्ना शहा वय वर्ष 29 यालाही अटक करून त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला। दरम्यान नंदिनी नगर आणि भारतनगर परिसरात झालेल्या 2 घरफोडीच्या घटनांचा छडा लावत पोलिसांनी वसीम अब्दुल रहमान आणि तैफिक हसन शहा या तडीपार आरोपींना अटक केली। यांच्याकडून 5 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे सुमारे 57,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील घरफोडींच्या घटनांना आळा बसवण्यात मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।